आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अटल सेवा महाआरोग्य शिबिर आज या ठिकाणी उद्घाटन झालं. माझा व्यक्तिशः आग्रह असतो की जे काम आहे ते सकाळी लवकर सुरू झालं पाहिजे. उद्घाटन वगैरे फॉर्मॅलिटी नंतर करू. पहिलं तर मी लहू आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की आम्ही येण्याची उद्घाटन करण्याची वाट न बघता पेशंट्स मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांना तपासणी, त्यांना मार्गदर्शन, त्यांना औषधं याची सुरुवात तू केलीस, त्याबद्दल मी खूप मनापासून तुझं अभिनंदन करेन. आज व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचा नामोल्लेख करण्यामध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ह्या आरोग्य शिबिरामध्ये स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी आलेले आणि आपल्या एखाद्या नातेवाईकाची तपासणी करून घेण्यासाठी बरोबर आलेले असे सगळे नागरिक बंधू आणि भगिनी. कोविडच्या निमित्ताने माणसाला याची जाणीव झाली. मला एकाचा उल्लेख तर केलाच पाहिजे, वाडेकर महाराजांचा. मी वाडेकर महाराजांचा उल्लेख केला पाहिजे, बाकी सगळे मान्यवर. कोविडच्या निमित्ताने माणसाला याची जाणीव झाली की आरोग्य इतकं काहीच महत्त्व नाही आणि आरोग्य सेवे इतकं काहीच महत्त्व नाही. कितीही श्रीमंत माणूस असला तरी त्याला कोविडने सोडलं नाही. एकच परमेश्वरी कृपा ह्या देशावर जगावर अशी आहे, परमेश्वर नेहमी बॅलन्सिंग म्हणजे समतोल करत असतो. त्यातून एका स्टेजनंतर कोविड संपला, जे गेले ते दुर्दैवी, परंतु मोठ्या प्रमाणावर लोकांना व्हॅक्सिन मिळालं आणि संपूर्ण समाज या संकटातून बाहेर पडला. पण त्यानिमित्ताने देशालाही, महाराष्ट्रालाही, महानगरपालिकांनाही याची जाणीव झाली की आपली आरोग्य व्यवस्था कधी टेस्टच झाली नव्हती, कधी परीक्षाच घेतली गेली नाही. परीक्षा घेताना लक्षात आलं की आपण अशा मोठमोठ्या आजाराला सज्ज नाही आहोत. जसं सैन्याचं असतं, एखादी लढाई झाल्याशिवाय कळत नाही की आपण किती मागे आहोत. ते 65ला कळलं, ते 71ला कळलं आणि 65 मग ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वेळेला छोट्या मोठ्या चकमकींच्या निमित्ताने कळलं आणि मग देशाची सुरक्षा व्यवस्था ही हळूहळू पण इतकी स्ट्रॉंग करत चाललो. तसं कोविडने आपल्याला आरोग्य विषयामध्ये आपल्या कमतरता दाखवल्या. व्यक्तींना पण याची जाणीव झाली की आपण बाकीचं सगळं काम करू, परंतु आपल्याला आरोग्य सेवा जास्त केली पाहिजे. आणि त्यामुळे मी लहूचं पुन्हा एकदा, लहू आणि त्याने त्याचा उल्लेख केला, त्याचे मित्र डॉक्टर सतीश कांबळे या दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करेन की ही रुग्णसेवा ही ईशसेवा, परमेश्वराची सेवा करणं इतकं महत्त्वाचं काम हे आहे, ते करण्याबद्दल त्याचं अभिनंदन करेन. त्याने आरोग्यसेवेमध्ये जे जे केलं आहे त्याचा उल्लेख केला. तेच मी शेवटी म्हणणार आहे की व्यासपीठावर माझे बरेच नेते उपस्थित आहेत. प्रत्येकाचा एक तरी आरोग्यसेवेचा प्रकल्प असायलाच पाहिजे, त्याला पर्यायच नाही. बाकी तुम्ही काही करा अथवा न करा, परंतु कुठेतरी एखादं छोटंसं क्लिनिक आहे, सकाळी एक संध्याकाळी एक डॉक्टर आहे, प्रामुख्याने महिला डॉक्टर आहे की त्यामुळे महिला पेशंट सहजपणे येतील. 100 जणांची OPD आहे, त्यांना औषधं मोफत आहेत, त्यांना इंजेक्शन मोफत आहे. तर छोटा का होईना पासून ते 10 बेडचं हॉस्पिटल आहे, पासून 2 प्रकल्प मी आता तुम्हाला सांगणार आहे. असे प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाची आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण ती वेळीच काळजी घेतल्यातून, अंगावर न काढण्यातून पुढे लांबचे आजार हे निर्माण होत आहेत. आत्ताच आम्ही 2 प्रकल्प सुरू करतो. 27 तारखेला त्याचं उद्घाटन आहे. एक आहे बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणाला खिळून असणाऱ्या पेशंटची सेवा. कोल्हापूरला तर हे काम 400 बेडमध्ये चालतं, म्हणजे 400 रुग्ण आमच्याकडे असतात. आणि असा रुग्ण आला की तो डिस्चार्ज होण्याचा विषयच नसतो. त्याचं बऱ्यापैकी आयुष्य हे बेड रिडनच जातं, अंथरुणावर खिळून जातं. आई वडील जरी असले, बायको जरी असली, कितीही प्रेम असलं तरी घरी तिची सेवा करता येत नाही, कारण सगळं अंथरुणावर करावं लागतं. आणि म्हणून मग मी कोल्हापूरला सुरू केलं, आता 27ला पुण्यात सुरू करतो आहे. आता इथलं माझं 50 बेडेड आहे, ते 500 बेडेपर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न आहे की याच्यामध्ये चार्जेस असतील की नाही असतील, पण ते दिलेच पाहिजे, याचं काही कंपल्शन नसेल.
चार्जेस समजा ठरले की बा 12,000 रुपये दरमा द्या, त्याच्यात सगळी काळजी, जेवण खाण नाश्ता, अंथरुणावरचं नंबर 1 नंबर 2 सगळं आमचे लोक करणार, 12,000 द्या. तुम्ही असं म्हणू शकता की मी 2,000 रुपये देतो, तुम्ही असं म्हणू शकता की नाही माझी देण्याची ऐपत. आम्ही मात्र तिथे जी सेवा 12,000 देणाऱ्याची करू ती 2,000 देणाऱ्याची करू, असा एक प्रकल्प ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे, प्रस्थापित आहे कोल्हापुरात, तो इथे सुरू करतो. दुसरं अतिशय महत्त्वाचं काम आम्ही 27 तारखेला सुरू करतो आहे, ज्याला आम्ही नाव दिले सुखदा. प्रामुख्याने महिलांचे गायनिक प्रॉब्लेम, जे गायनिक प्रॉब्लेम त्या बऱ्याच वेळा नवऱ्याशी पण शेअर करत नाही, डॉक्टरकडे जायला घाबरतात. मग त्यातून पुढे काय निष्पन्न होईल, मग तो काय औषधं सांगेल, तो एखाद्याने ऑपरेशन सांगितलं काय करावं ते टाळते. आम्ही सुखदा नावाने जो प्रकल्प सुरू करतो आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची गायनिक फॅसिलिटी आहे. मग गायनिक MD डॉक्टर आहे, तिला सहाय्य करणारी नर्स आहे. तिथे एखाद्या विषयामध्ये पुढे जावं असं वाटलं तर 6 मोठ्या हॉस्पिटलशी आमचा टायअप झाला आहे की तिथे ती जाईल आणि पुढचे उपचार करून घेईल. त्याचं बिल आमच्या नावाने लिहिलं जाईल, आम्ही ते बिल देऊ. प्रामुख्याने गरोदर महिलांवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तिला पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन, त्या हॉस्पिटलचं बिल आम्ही देणार आणि तो जो 9 महिन्याचा पिरियड आहे त्यात ही आमची गायनॉकॉलॉजिस्ट आमच्या क्लिनिकमध्ये रोजचं तिथं चेकिंग, औषधं, डॉक्टर सांगतील ते खाणंही रोज मोफत घरी पोचवलं जाईल. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर प्रामुख्याने योगा, डिलिव्हरी झाल्यानंतर पंचकर्म, असं एखाद्या बऱ्या घरामध्ये गरोदर महिला राहिली तर तिची जी जी काळजी घेतली जाते ती काळजी घेण्याचा सुखदा प्रकल्पामध्ये प्रयत्न आहे आणि तो आम्ही 27ला सुरू करतो. किती गरज आहे, काल अतिशय सुंदर त्याचं इंटिरियर झालं, पण तरी काहीतरी शेपूट राहतं, मग मी बघायला व्हिजिट म्हणून गेलो, खूप सुंदर झालं. शेपटं मला सापडली की इथे चांगलं पोर्ट्रेट लावा वगैरे वगैरे, पण आजूबाजूच्या 5-50 महिला गोळा झाल्या आणि त्या आम्हाला म्हणाल्या की आम्हाला सगळं कळलं, 27ला सुरू होणार कळलं, पण आज पण आमच्यापैकी दोघी-तिघींना काही प्रश्न आहेत, थोडं तपासणी करून घ्यायचं आहे, तुम्ही जरा लवकर जावा. मग डॉक्टरीनबाई आल्यात म्हणजे आम्ही लगेच सुरू करू. मी उशिरा जेव्हा डॉक्टरांना फोन केला असं कळलं की 2-3 तास त्यांना त्या महिलांनी तिथे थांबवून ठेवलं, तर माझं चेकिंग करा, माझं हे दुखतं आहे, म्हणजे किती गरज आहे. त्यामुळे मी लहूचं इतक्या मोठ्या प्रमाणावर शिबिर आले मी त्याला विचारलं की इथे जर मोठं आजारपण लक्षात आलं तर पुढे काय करणार. तो मला अनेक हॉस्पिटलशी माझं टायअप झालं आहे. मग मला महात्मा ज्योतिबा फुलेचे एरिया मॅनेजर भेटले, ते म्हणाले आमची 25 हॉस्पिटल आज इथे आलेली आहेत आणि त्यांना काही झालं तर या 25 हॉस्पिटलमध्ये आम्ही पुढची ट्रीटमेंट देणार आहोत. मी या सगळ्याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि अधिकाधिक लोकांनी काही हो न हो आपली दर 6 महिन्यांनी तपासणी, ज्याला थोरो म्हणतात, थोरो म्हणजे काय, नखापासून सुरू करून डोक्याच्या केसापर्यंत सगळं 2 दिवसात चेक करणं, तिथे रिपोर्ट घेऊन डॉक्टरसमोर बसणं, मग B12 कमी आहे का, मग ॲनिमिक आहोत, ब्लड कमी आहे का, असं खरं म्हणजे दर 6 महिन्यांनी केलं पाहिजे. आज इथे संधी मिळाली आहे, अधिकाधिक लोकांनी आपल्या तपासण्या करून घ्याव्यात असं आवाहन करतो. आणि केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या आरोग्य सेवेमध्ये कमी पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टरची रिक्रुटमेंट सुरू आहे, त्यांचा पगार थोडा वाढवला आहे. मग MBBS मिळत नाहीत तर BAMS घेता येतील का असा नियम आपण करतो की जेणेकरून एका 5 गावांची जी पंचायत समिती असते त्या पंचायत समितीच्या केंद्रामध्ये एक आरोग्य केंद्र असतं, तिथपर्यंत डॉक्टर मिळाला पाहिजे असा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. आयुष्यमान नावाची मोठी योजना आहे. मी आपल्या सगळ्यांना आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शुभेच्छा देतो. तर अशा शिबिरामध्ये असं तर शुभेच्छा देता येत ना की अधिकाधिक लोक आजारी पडून इथे तपासलेले आहेत. असाच तुम्हाला शुभेच्छा देतो की अधिकाधिक लोक हे निरोगी राहावे. जर काही त्यांना दुखणं असेल तर त्याला लहूसारखी माणसं उपयोगी पडावी अशा शुभेच्छा देतो आणि माझं बोलून सांगतो. धन्यवाद. चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक मंथन जे आपण जरी आपण सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसला तर अवश्य सबस्क्राईब करायला द्यावं, पुढे करा व दुसऱ्यांना सांगा. आम्ही तुमच्याच भागातील सामाजिक मंथन सांगत आहोत. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम आणि शिबिर राबवण्यासाठी मिळतं.